कधी कधी आई होण्याचा प्रवास थोडा लांब असतो. आता हिचंच जर बघितलं तर ही 2-3 वर्षापासून बेबीसाठी प्रयत्न करते, पण नैसर्गिकरित्या तिला बेबी होणं शक्य नाही, कारण तिच्या हजबंडचा स्पर्म काउंट कमी आहे, मोटिलिटी पण कमी आहे, नॉर्मल फॉर्म पण फारसे चांगले नाही आहेत आणि DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स पण जास्त आहे. आणि ह्याच दरम्यान तिचं AMH पण आता कमी होत चाललं आहे. आता ते 1.5 पर्यंत आलेलं आहे. 2 IVF अटेम्प्टसुद्धा तिने केले. त्या 2 IVF अटेम्प्टमध्ये 10-12 ओसाइट्स मिळाले, पण दोन्ही वेळेला एम्ब्रिओ तयारच झाले नाही, कारण हजबंडच्या स्पर्मची मॉर्फॉलॉजी आणि DNA फ्रॅगमेंटेशन. नंतर आम्ही असं ठरवलं की तिचे ओसाइट्स आधी फ्रीज करूया आणि जोपर्यंत तिच्या हजबंडचे सिमेनचे पॅरामीटर सुधरत नाही तोपर्यंत गर्भ करायचेच नाही, आणि तो निर्णय योग्य ठरला. नंतर स्पर्म क्वालिटी जेव्हा सुधारली तेव्हा आम्ही एम्ब्रिओज तयार केले आणि ती पहिल्याच प्रयत्नात कन्सीव्ह झाली. आता तिचा अनॉमली स्कॅन नॉर्मल आला आहे आणि गर्भाशयाच्या पिशवीला आपण स्टिच घालतो आहे, कारण गर्भाला सुरक्षित ठेवण्यासाठी. तर योग्य निर्णय आणि पेशन्स याने सक्सेस आपल्याला नक्कीच मिळतं.